मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवरायांचे व्यक्तिमत्व म्हणजे केवळ पराक्रमाची गाथा नव्हे, तर ती एक अद्वितीय कल्पकतेची, दूरदृष्टीची आणि नवसृजनाची सजीव कहाणी आहे. त्यांच्या कल्पकतेमुळेच स्वराज्याची संकल्पना वास्तवात उतरली. शिवरायांनी युद्धनीतीमध्ये बदल केला. पारंपरिक रणांगणातील लढाईऐवजी त्यांनी गनिमी कावा ही युद्धनीती वापरली. कमीत कमी सैन्याने बलाढ्य सैन्याचा पराभव करणे, रात्रीचे हल्ले, वेगवान घोडदळ ही सर्व कल्पकतेचीच फळे आहेत. प्रत्येक किल्ल्यांची भौगोलिक रचना, पाण्याची सोय, अन्नसाठा, गुप्त भुयारी मार्ग हे त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे. सशक्त आरमार उभा करून परकीय सत्तांना त्यांनी आव्हान दिले. शिवरायांची कल्पकता म्हणजे संकटात संधी शोधणे, मर्यादांमध्ये अमर्याद स्वप्ने पाहणे आणि स्वराज्याला आकार देणारी सृजनशीलता होय. शिवराय हे विचार क्रांतीचे प्रवर्तक होते. कल्पकता, धैर्य आणि स्वाभिमान यांचा सुंदर मिलाफ म्हणजे शिवचरित्र होय. आणि शिवचरित्र म्हणजे अखंड प्रेरणेचा दीप होय. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.